नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे मेथी आणि त्याचबरोबर आपण बनवलेलं आहे वरण भात. तुम्ही बघू शकता डिश एकदम आपण तयार केलेली आहे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. डाळ एकी तरफ आपण घेतलेला आहे राईस आणि मेथीची भाजी. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहे. सर्वप्रथम आपण मेथी बनवणार आहोत. त्याचबरोबर आपण हिरव्या मिरच्या, लसूण, मसूर डाळ घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर आपण जिरे घेतलेले आहेत 1 चम्मच आणि इकडे घेतलेले आहे टोमॅटो. तर हे जे सर्व इन्ग्रेडियंट्स जाणार आहेत ते आपल्या मेथीच्या भाजीमध्ये जाणार आहेत मित्रांनो. आणि ही आपण इकडे मेथीची भाजी जी आहे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे, स्वच्छ बोलतात ना की निवडून घेतलेली आहे. आता हिला फक्त वॉश करायचं आपल्याला. कोणाकोणाला मेथीची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. मेथीची भाजी बनवण्याचे भरपूर वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यात हा एक प्रकार आपण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हे आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे मेथीच्या भाजीसाठी आणि त्याच्यात जिरे, लसूण ॲड केलेले आहे. फटाफट होणारी डिश आहे. इकडे आपण ॲड केलेला आहे कांद्याचा सेम रूल आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. इकडे आपण ॲड केलेलं आहे टमाटर. मेथीची भाजी प्रत्येकाच्या घरीच बनत असेल, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली आहे ती एक वेगळी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने नक्की जरूर बनवून बघा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल मेथीची भाजी ही एक रेसिपी. आता आपल्याला कांदा आणि टमाटर चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मित्रहो. आणि व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. आता आपण जी मेथीची भाजी घेतलेली ती पूर्णपणे वॉश केलेली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपला टमाटर, कांदा, हिरवी मिरची आपला चांगला फ्राय झाला आहे. तर आपण ही मेथीची भाजी ॲड केलेली आहे 5 मिनिटांनी. तर बघू शकता ही मेथीची भाजी आता दिसायला भरपूर जास्त दिसते, पण पाणी टाकल्यावरती भरपूर कमी होणार. बघा, शिजल्यावरती ती भरपूर आकार तिचा कमी होतो. तर इथे आपण चांगली मिक्स करून घ्यायचं आहे. टमाटर, कांदा, हिरवी मिरची, जिरे, लसूण हे सर्व आता आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. भरपूर सुंदर कलर आलेला आहे मेथीच्या भाजीला. चपाती आणि भाकरीबरोबर बेस्ट ऑप्शन असते मेथीची भाजी आणि टिफिनलाही एक बेस्ट ऑप्शन असते. इकडे आपण टाकलेली आहे डाळ. आता डाळही आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करायची आहे मेथीच्या भाजीमध्ये. डाळीचा टेस्टही इतका सुंदर लागणार आहे आपल्याला. तर ही आता झालेली आहे आपली मेथीची भाजी ऑलमोस्ट रेडी. फक्त 5 मिनिटासाठी आता बॉईल होऊ द्यायची आहे चांगली. तुम्ही बघू शकता सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स झालेले आहेत, एकजीव झालेले आहेत. आता मेथीची भाजी करता आपण दुसऱ्या गॅसवरती सुरुवात करणार आपल्या डाळ भातसाठी. तर वरण भात असो, डाळ भात असो. इकडे आपण घेतलेलं आहे हिंग, अर्धा चम्मच घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. तर हे जे जिन्नस आहे आपल्या जी तुरीची डाळ असते त्याच्यापासून आपण डाळ बनवणार आहोत. इकडे ही तुरीची डाळ आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण तुरीची डाळ बॉईल करून घेतलेली आहे गॅसवरती आणि हे टमाटरचे काप आपण टाकलेले आहेत आणि मीठ चवीनुसार यूज करायचं. हे तर आपण ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेलं. आणि हे बघा आपली ही मेथीची भाजी ते दुसऱ्या गॅसवरती एकदम रेडी झालेली आहे मित्र. बघा, तोंडाला पाणी सुट्टा मस्तपैकी रेडी झालेली आहे. आणि आपल्याला आता आपली प्लेट तयार करायची आहे मेथीच्या भाजीची. तेचबरोबर आपल्याला राईस, त्याचबरोबर आपल्याला इकडे डाळ आणि भाकर या सर्व गोष्टी एका प्लेटमध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. आता आपण 2 चमचे तेलामध्ये राई आणि जिरे ॲड करणार आहोत. तेल चांगलं आपल्याला खळखळून तापू द्यायचं आहे. इकडे आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे, लसूण ॲड केलेला आहे. चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे तडक्याचा. इकडे आपण टाकलेलं आहे चिमूटभर हिंग. इकडे हळद ॲड केलेली आहे 1 चम्मच. मीठ ॲड केलेलं आहे
चवीनुसार. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि जी आपण बॉईल केलेली तुरीची डाळ होती ही आपल्याला आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण. ही झालेली आपण तुरीची डाळ ॲड केलेली आहे. आता 5 ते 10 मिनटं आपल्याला फक्त ही मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे मित्रहो. इकडे फक्त इथे आता पाणी ॲड केलेलं आहे आपण. आता ही 5 ते 10 मिनटं अशीच बॉईल होऊ द्यायची मीडियम फ्लेमवरती. म्हणजे कसं आपण ही बघा, ही आपण बघू शकता मीडियम फ्लेमवरती आपली डाळ चांगलीच बॉईल झालेली आहे. आता हिला आपण सर्व करून घेऊया एका डिशमध्ये. तर बघू शकता आता ही आपली प्लेट तयार झालेली आहे. मेथीची भाजी, भाकरी, बाजरीची भाकरी, राईस आणि इकडे आपण घेतलेले आहे डाळ, लोणचं. तर मस्तपैकी आपलं पॅकेज तयार झालेलं आहे, प्लेट तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये जो सोशल मीडिया ग्रुप असेल व्हॉट्सअप, फेसबुक नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलला सपोर्ट भेटेल. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.